नमस्कार मित्रांनो आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण एक क्राफ्ट प्रोजेक्ट करणार आहोत. फॉर दॅट आपल्याला निसर्गात फिरून काय काय गोष्टी कलेक्ट करायच्या आहेत. खूप थोड्याशाच करणार आहे मी. सो त्यासाठी मी असंच इथल्या गार्डनमध्ये भटकणार आहे आणि काही काही छोट्या छोट्या गोष्टी कलेक्ट करणार. आय डोंट नो हे सगळे कबूतर माझ्याकडे का आले. माय गॉड, आय थिंक हे यांचं क्षेत्र आहे आणि मी डेंजर. So let's go back and start with our today's craft video. हे आहे आपल्या आजच्या व्हिडिओचं सामान आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत. सो इकडे आपण कलेक्ट केलेले काही फुलं आणि पानं आहेत. सो समर लायलॅक हे जे पर्पल कलरचं आहे हे आहे. त्याच्यानंतर आपण डेझी कलेक्ट केलं आहे आणि आपण आज डॅन्डेलाईन फ्लावर वापरणार आहोत. सो हेच आहे, ह्याचंच पुढे जाऊन ते म्हातारीचा केस किंवा काय म्हणतात त्याला ते कापूस बनतो. इफ यू नो, जेन्झीज विल नॉट गेट दिस मी जे बोलते, बट येस, लेट्स स्टार्ट विथ आवर टुडेज क्राफ्ट. तर पहिले तर मी हे ॲमेझॉनवरनं मागवलेले, ह्याची मी लिंक खाली टाकीन. बुकमार्क आहेत. हे तुम्ही कोणत्या पण गोष्टीसाठी वापरू शकता. तुम्हाला याच्यावर काही लिहून स्टिक करायचं आहे, तुम्हाला हे ॲक्रेलिकनी कलर करून कोणाला गिफ्ट द्यायचं आहे, यू कॅन डेफिनेटली डू इट. मी हे माझ्या या एक्सपेरिमेंटसाठी वापरते. आणि द फर्स्ट थिंग वी आर गन डू इज की आपण त्याच्यावरचं जे प्लास्टिक आहे ते काढून टाकू. ते प्रोटेक्शनसाठी त्यांनी लावलेलं असतं, सो दॅट त्याच्यावरती काही स्क्रॅच वगैरे नाही येणार. सो ते पहिले आपण रिमूव्ह करू. त्याच्यानंतर विल प्लेस आर डॅन्डेलाईन फ्लावर ऑन इट, जसं पण हाऊएवर वी वॉन्ट. तुम्हाला जर फुलाला थोडं तोडून वापरायचं असेल तर तसं पण तुम्ही वापरू शकता, बट अदरवाईज येस. देन दिस इज मॉड पॉच दॅट आय एम यूजिंग. बेसिकली हे 3-in-1 आहे. याला तुम्ही म्हणू शकता की इट्स अ ग्लू और वार्निश किंवा असं अजून काहीतरी त्याचा पर्पज आहे, तर तुम्ही ते मल्टिपल गोष्टींसाठी यूज करू शकता. आय गॉट दिस फॉर वन ऑफ माय प्रोजेक्ट, सो दॅट्स वाय आय एम यूजिंग दिस. नाहीतर याचे अजून पण पद्धतीने तुम्ही फुलं प्रिझर्व करू शकता. सो मी इथे फोटो टाकीन साईडला. एक पहिली गोष्ट आहे की एक लिक्विड मिळतं जे तुम्ही एका स्टेन्सिलमध्ये टाकता. देन यू तुमच्या चॉईसचे तुम्ही फुलं त्याच्यात टाकता, प्लेस करता त्याला आणि यू लेट इट ड्राय. आणि देन इट बिकम्स लाईक अ ट्रे किंवा वॉट एव्हर शेप ज्याचा पण तुम्ही साचा विकत घेतलेला. सो दॅट्स वन थिंग. अनदर थिंग इज की रेडीमेड बुकमार्क प्लास्टिकचे मिळतात, ज्याला ओपन करून ऑल यू हॅव टू डू इज यू हॅव टू कीप इन फ्लावर्स इन बिटवीन आणि यू हॅव टू क्लोज इट. ते पण ॲमेझॉनवर मिळतं. तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने जे हवं ते घेऊ शकता, बट आय एम डुईंग विथ दिस. आणि येस, हे ड्राय करून परत येऊयात. सो आता ह्याला मी खूप वेळ ड्राय होऊ दिलं आहे, साधारण 3 तास झाले असतील हे वाळतं आहे. अजून पण याचे काही कॉर्नर वाळलेले नाही आहेत आणि मी याला असंच उगाच येल्लोचे स्ट्रोक्स दिले आहेत, विच वॉजंट नेसेसरी ॲट ऑल. त्याच्याने ते अगली दिसतं आहे, बट ठीक आहे.
सो आता मी ह्याला टॅसल लावते आहे हे वाळेपर्यंत. लेट्स सी. माझ्या एक्सपेरिमेंटसाठी आहे, त्यामुळे हे पूर्ण वाळल्यानंतर मला कळणार आहे की आपण बाकीची फुलं पण छान पद्धतीने प्रिझर्व करू शकू की नाही. आणि वाईल डुईंग दिस आय हॅव रिअलाइज्ड की मी प्लेन त्याच्यावरती मॉडपॉच न लावल्याने टेक्स्चर आलं आहे त्याचं इकडे, आणि त्यामुळे ते एवढं छान दिसत नाही आहे. अदरवाईज जर ते प्लेन असतं आणि फक्त फूल दिसलं असतं ना त्या ग्लूशिवाय किंवा त्याचे ते जे पण स्ट्रोक्स आले त्याच्याशिवाय, तर मे बी इट वुड हॅव लुक नाईस. बट येस, दिस इज द फायनल लुक. अँड येस, आय थिंक इट वर्क्स. सो आपण ह्याचा एक्सपेरिमेंट करून दुसरी फुलं पण प्रिझर्व करू शकतो. सो तुम्हाला पण जर नेचरमधल्या एलिमेंट्सची खूप आवड आहे तर तुम्ही पण वेगवेगळ्या पद्धतीने त्याला जपून ठेवू शकता. मग ते पेंट करून असो, त्यांचे फोटो काढून असो, त्यांचं कलेक्शन करून असो. ते कलेक्शन तुम्ही कसंही करू शकता. फॉर एक्झाम्पल, बॅक इन इंडिया वॉट आय यूज टू डू इज की मी बुकमध्ये ठेवायचे किंवा माझे फेवरेट प्लांट्स जर माझ्या बाल्कनीतले वाळायला आले ना, तर मी त्याच्यातलं एखादं पान किंवा एखादं फूल घ्यायचे आणि त्यांना फ्रेम करायचे. आणि असे माझ्याकडे भरपूर फ्रेम आहेत माझ्या बेस्ट आवडत्या प्लांट्सचे. आणि येस, मी त्याचा पण व्हिडिओ इथे शेअर करीन तुमच्याबरोबर. बट येस, आय एनकरेज यू टू डू दिस इफ यू लव्ह नेचर, इफ यू लव्ह कलेक्टिंग दिस थिंग्स. एक्सप्लोर एनी मीडियम. आज आपण एक ट्राय केला, नेक्स्ट टाईम आपण एक ट्राय करू. बट येस, दॅट्स अबाउट इट गाईज. कीप वॉचिंग माय व्हिडिओज. खुश राहा, मजा करा, कोणालाही त्रास देऊ नका. आणि धन्यवाद.